आणि कुठल्या लेवल कुठल्या काय दाबून एस्टिमेट हो झोपड हो किती टक्के अभाव आहे तुम्ही ते तर 9.72% करंट डीएसआरला आणि टेंडर अमाऊंटला 51%. साहेब 51% अभाव. दोन महिन्यात काम पुरं होईल. 2 महिन्यामध्ये हो साहेब समतानगरचं किती आहे पुरं? माझ्याकडे बघा मी इकडे हा समतानगरचं काम तुम्ही पूर्ण केले. हो साहेब तुम्ही सांगा तुम्ही आता त्या दिवशी अजून काय दिली नाही. 13 वर्ष झालं काम करणार नाही. आता ट्रेनिंगची साहेब टोकला आता उडका लागले ती ते डॉक्टर पेक्षा गोळ्या जास्त द्यायला लागल्यात. आज करतो उद्या करतो नाही अजून पूर्ण नाहीच आहे साहेब. 51% अभाव जो तुम्ही म्हणताय अजून तुम्हाला पैसे नाहीये. काम इतका वर्ष तुम्ही करताय. महापालिका थोडक्यात तुम्हाला पोचणे असं झालेलं आहे लोकांच्या पैशावर आणि तुम्ही अजूनही काम पूर्ण केलेले नाहीये. किती वर्ष झाले काम करताय तुम्ही? परमिशनचं बघा परमिशन आता मिळालं त्यावर काम करत असतात. हे अशी उत्तरे देऊन चालतंय का? परमिशन वगैरे हे सगळं कुणी करायचं असतं? लोकांना हे सांगायचं का आम्ही? किती वर्ष महापालिकेने तुम्हाला किती वर्ष आणि पोचायचं ते सांगा. महापौर साहेब हे 95% काम पूर्ण झालं शकतंय. 95% कामाचा जर आम्हाला आढावा पडू दे. कारण की आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये विस्तारित भागामध्ये फक्त लाईन टाकल्या 30-40 मीटर अजून मेन लाईनला जोडायचं लाईन राहिले. महापौर साहेब काम राहिले कसं म्हणतात आपल्या इथं सभागृहात साहेब आम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. 5% कुठल्या भागात नाही कसलं काम राहिलं. आताची परिस्थिती काय सांगा कुठं टप्पा क्रमांक 2 ची आताची परिस्थिती काय ग्राउंडवर आता काय चालू आहे तर सगळ्यांना माहिती द्या. उपविभाग कामाची सध्याची सांगतो. मिरज टप्पा 2 ची प्रायमरी आणि मेजर सिव्हर लाईन होती 150 mm ते 1000 mm पर्यंत. एकूण अभिवृद्धी 62.80 किलोमीटर. त्यातल्या आता 61.78 किलोमीटर पूर्ण झालेला आहे. आणि जो आता गॅप राहिला 1 किलोमीटरचा तो क्रिटिकल गॅप राहिला. तो आता फक्त गॅप राहिलेला आहे. मी सांगतो समतानगरला कुठली लाईन चालू आहे सांगा. समतानगर असू दे चंदनवाडी असू दे अंबिकानगर असू दे लाईनी टाकल्या त्याला पुढं काय जोडलंच नाही. नाही टप्पा क्रमांक तुमचं त्यांचं मला पूर्ण ऐकून घेऊया. काय पूर्ण ऐकून घेऊया ना. काय उपविभाग काय आहे ते मी सांगतो. त्यातलं मग तुमच्या उत्तर. टिंबर एरियामध्ये संप आणि पंपावर करून होतं त्याचं 65% काम पूर्ण झालंय. टिंबर एरिया वखारबागमध्ये टिंबर एरिया पंपिंग मशिनरी 100 HP आणि 225 HP पंप आहे. 5 सेट आहे ते पुरवठा पूर्ण झालेला आहे. समतानगर जे संप करून ते काम पूर्ण झालेलं आहे सगळं. समतानगर पंपिंग मशिनरी पण सगळ्या पुरवठा पूर्ण करून उभारणी पूर्ण झालेली आहे. समतानगर दाब नलिकेमध्ये 1350 मीटरचं काम होतं. त्यातले 98% काम पूर्ण झालेलं आहे. एक फक्त गॅप सोडा रेल्वेचा राहिलेला आहे. त्याचं लॅटरल ब्रँच जो सिव्हर लाईन्स आहे त्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे. टिंबर एरिया पंपिंग स्टेशन ते पेडर रोड दाब नलिका त्याचं 96% काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे फक्त पंप हाऊस आणि मेन रोडचं आत जोडायचं तेवढं राहिलेलं आहे. 800 mm गॅप. STP मलशुद्धीकरण केंद्र हे पूर्ण कार्यान्वित झालेलं आहे. चाचणी घेऊन थांबलेलं आहे. म्हणजे पूर्ण पुढे चालू झालेलं आहे. डिस्पोजल अरेंजमेंट आहे ते पण काम पूर्ण झालेलं आहे. तर इतर काम म्हणजे तारेचं कंपाऊंड आणि वगैरे हे ते नाहीत कामं आहेत त्याच्यात. स्टाफ क्वार्टर आणि तारेचं कंपाऊंड STP तेवढं राहिलेलं आहे. 10 मिनिटं मला वेळ द्या तुम्ही. यांनी काय काय काम केले दाखवतो. समतानगर गल्ली नंबर 10 आणि 11 लाईनी टाकल्या. सगळ्या लोकांनी ड्रेनेज जोडले. त्याला आउटपुटच नाही. पुढं काढलंच नाही. का काढलं नाही विचारा. ते तुम्हाला कळवलंय त्यांनी पत्राद्वारे. चंदनवाडीला साहेब लाईन टाकल्या. बरोबर नुसतीच लाईन टाकून टाकल्या. आता कसं आहे ज्या ठिकाणी आता क्रिटिकल गॅप राहिलेला आहे टिंबर एरियामध्ये वखारबागला त्या ठिकाणी जोपर्यंत मेन लाईन आपण करत नाही तोपर्यंत समजा जर त्याच्या मागे जर आपण ड्रेन लाईन जोडून टाकला तर सगळे पाणीचं आउटलेट कुठे जाणार. पाणी आल्यानंतर त्याचे आउटलेट कुठे जाणार हे आता झालेलं नाही. एकदा ही गॅप झाल्यानंतर जे आता सांगतात 1 महिन्यात होईल
ती गॅप झाल्यानंतर आपण सगळ्या लाईनला कनेक्ट करू जेणेकरून डायरेक्ट ड्रेनेज पंपिंग हाऊस मध्ये जाईल आणि मग STP कडे जाईल. माझा विषय वर्डातल्या ज्या लाईन टाकल्या त्या लाईन चुकीच्या टाकल्या. 12 नंबर बिल्डिंग म्हणतात ते ती लाईन टाकलेली त्याचं 10 टिकीट काम हे समतानगरमध्ये 10 नंबर आणि 11 नंबर जी गल्ली होती त्यावेळी तत्कालीन आहे ॲज पर आपल्या DPR प्रमाणे जी ट्रंकमेन येणार आहे त्या वेअर हाऊस कडून जी ट्रंकमेन येणार होती त्याच्यावरती स्लोप बसत नव्हता.